लग्न अर्जुन आणि सायलीचंच होणार आहे. हां, प्रिया वगैरेचा काय संबंध. ठरलं तर मगचं लग्न लक्षात राहिलंय खास, कारण ॲडव्हेंचरस होतं ना. मी एक फाईट सिक्वेन्स केला, गुंडांना मारलं, अशा बऱ्याच गोष्टी. सो माझं नख पण गेलंय काल आणि त्या फाईट सिक्वेन्समध्ये, आणि खूप रक्त वगैरे आलं होतं. सायली आणि अर्जुनच्या लग्नाला यायचं हेच सांगणार मी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. ठरलं तर मग मालिकेत आपण बघतोय की प्रिया आणि अर्जुनचं लग्न होतंय, पण जिला सगळ्यात जास्त दुःख होतंय ती सायली माझ्यासोबत आहे. सायली कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मी खूप छान आहे. बरं, आणि तू बोलताना चुकली आहेस, लग्न अर्जुन आणि सायलीचंच होणार आहे. हां, प्रिया वगैरेचा काय संबंध. नाही, आम्ही बघतोच आहे की सायलीने ठरवलंच आहे की मीच लग्न करणार आहे. तर हे आता करण्याचं ठरवलंय ते शेवटपर्यंत होणारच आहे ना. ऑफकोर्स होणारच आहे. सगळ्यात आधी खूप सुंदर दिसतेस. म्हणजे काय सांगशील की लुकमध्ये तुला नटायला खूप आवडतंच नेहमी, पण एक दागिना जो तुला नेहमीच असं कोणी सांगितलं की साडी नेसायची किंवा काही कोणताही लुक असेल, पण हा दागिना मला माझ्यासोबत हवाच आहे, असं कोणतं आहे? तसे तर सगळेच आवडतात आणि प्रत्येक साडीला किंवा प्रत्येक प्रसंगानुरूप वेगवेगळे आपण दागिने घालतो, पण मला आपले पारंपरिक दागिने जास्त आवडतात. तर आज ही माझी अशी ठुशी आहे, सो मला ती खास आवडली आहे, कारण छान वेगळी जरा आणली आहे माझ्यासाठी. ती आवडली आहे, नथ पण आवडली आहे, छान आहे. ओके, पण सायलीने रील लाईफमध्ये खूप लग्न केली आहेत, पण एक लग्न जे नेहमी लक्षात राहतं रील लाईफमधलं ते कोणतं आहे? अशी बरीच आहेत जी लग्न लक्षात राहतात, बट ठरलं तर मगचं लग्न लक्षात राहिलंय खास, कारण ॲडव्हेंचरस होतं ना. लपून छपून तसं पळूनच वगैरे लग्न केलेलं आणि देवळात वगैरे, सो थोडंसं ॲडव्हेंचरस लग्न होतं म्हणून ते लक्षात राहिलंय. ओके, पण काय सांगणार की आता तिथे तर लग्न लागतं एक साईडला, आता तू कोणतं रूप धारण करणार आहे? आम्ही संगीतमध्ये बघितलं की एक रूप धारण करून तू तिकडे पोहोचलीस, आता काय करणार आहेस आणि या लग्नात जाऊन ते लग्न कसं मोडणार आहेस? रूप धारण म्हणजे ह्यावेळेस तर अजूनच वेगळी गोष्ट आहे की ती तुम्हाला बघायला मजा येईल. ॲक्च्युली ह्यावरती काहीतरी घातलेलं असणार आहे मी, सो तसा लूक असणार आहे माझा. आणि तिथे लग्न मोडायचा वगैरे तर विषयच दूर, लग्न माझंच होणार आहे, त्यामुळे त्याआधीच मी तिथे पोहोचणार आणि लग्न माझ्याशीच होणार अर्जुनचं. पण जसं तू मगाशी म्हटली की ॲडव्हेंचरस, आम्ही आता कालच्याच एपिसोडमध्ये बघितलं की तू शिडीवरनं चढून जाते आणि अर्जुनला मनातलं सांगते. तो ऐकतो ना ऐकतो ती वेगळी गोष्ट होते, पण तेव्हा प्रिया येते आणि तू पडते. हे सगळे सीन करणं किती डिफिकल्ट होतं सायलीसाठी? डिफिकल्ट ना, मी आत्ताच मगाशी पण एक इंटरव्ह्यू झाला, मी म्हटलं गेल्या 15-20 दिवसात मी इतके ॲडव्हेंचर्स केलेले आहेत. मी शिडीवर चढले, तिथून पडले, मी एक फाईट सिक्वेन्स केला, गुंडांना मारलं, अशा बऱ्याच गोष्टी. सो माझं नख पण गेलं आहे काल आणि त्या फाईट सिक्वेन्समध्ये, आणि खूप रक्त वगैरे आलं होतं, खूप जोरात, म्हणजे उलटं फोल्ड झालं माझं नख, आणि अशा सगळ्या गोष्टी करते. पण मला विचार करायला पण आत्ता वेळ नाही आहे की बापरे डिफिकल्ट वाटतंय का नाही वाटत आहे. सीन आला केला ह्या मोडवरती आहे मी आत्ता, कारण इतकं आमचं सध्या खूप हेक्टिक शूट सुरू आहे. वेगवेगळ्या गोष्टींचं शूट आहे, त्यात स्टार प्रवाह परिवार पुरस्कार येतोय, त्याचे रिहर्सल्स आहेत, सो आम्हाला सुट्टी नाही मिळत आहे. आम्ही जो वेळ मिळेल त्यात आम्ही अंधेरीला जाऊन रिहर्सल्स करतो, परत इथे येऊन शूट करतो, मग रात्री घरी, असं सगळं आमचं एकत्र चालू आहे. त्यामुळे डिफिकल्ट वाटतंय का वगैरे हा विचार करायला वेळच नाही आहे. म्हणून कलाकारांचं नेहमी कौतुक करावं असं वाटतं, खूप जास्त गोष्टी एकाच वेळी तुम्ही करता. तसंच आता हे लग्न होणार आहे, या लग्नात एवढी तू ऑफस्क्रीन हे किती एन्जॉय करतेस? मी तेच सांगते ना, मी ऑफस्क्रीन एन्जॉयमेंटच्या मोडमध्येच नाही, कोणीच नाही आहे. रादर वेळ मिळाला की सगळे शांत बसतात, वेळ मिळाला की डोळे मिटत आहेत, असं चालू आहे. कारण अख्खं युनिट थकतं ह्यामध्ये. म्हणजे हे दिसायला जितकं छान सुंदर दिसतं, त्यामागे सगळ्यांची मेहनत आहे. आणि लिटरली ना, आम्ही तरी काय म्हणतो, मी ॲक्टर्सला म्हणेन की आम्ही लास्ट थकू एक वेळ, पण अख्खा जो क्रू काम करतो, युनिटचे सगळे मेंबर्स आहेत, स्पॉट्सपासून, लाईटपासून, कॅमेरा टीम आहे, डिरेक्शन टीम आहे, आमचे सेटिंग बॉयज आहेत, खूप जास्त दमतात सगळे. त्यामुळे त्यांना बघून मग थोडीशी एनर्जी आम्ही मिळवतो, पण अदरवाईज आम्हाला वेळ मिळाला की आम्ही ऑफस्क्रीन फक्त सगळे असे असतात. पण सायलीने आता एक मंगळसूत्र ऑलरेडी परिधान केलंय, आणि आता ते दुसरं मंगळसूत्र तेही सायलीच्याच गळ्यात म्हणजे जाईल असं समजू आपण. तर ते मंगळसूत्र घेण्यासाठी सायली म्हणजे किती धडपडते आता? अरे खूप धडपडतीये, बापरे. तो स्क्रीन प्ले आमचा आलाय, तो वाचूनच मला धडधडायला लागलं, एवढी धडपड आहे. त्यामुळे बघायला पण सगळ्यांना मजा येईल. पण शेवटी मला एकच सांगायचं आहे की जेवढा स्ट्रगल दिसतोय ना, त्याचं काय म्हणतो आपण की जिथे शेवटी पोहोचायचं आहे ते ठरलेलं आहे, आणि सायली अर्जुनचंच लग्न होणार आहे. त्यामुळे तुम्हालाही बघायला मजा येईल की तुम्हाला राग येतो ना आणि प्रियाचा,
तर प्रियाची कशी काय म्हणतो आपण, तिची खोड कशी बरोबर आपण मोडतोय किंवा तिला कशी बरोबर बाजूला करते मी, ते बघा तुम्ही. आणि तुम्हाला तेच हवंय ना की मी प्रियाला काय मेसेजेस येतात की प्रियाला तू कम्फर्टवत का नाहीस, तिला हकलवत का नाहीस, मारत का नाहीस. पण मी एकच म्हणेन की तिला मी हाताने मारण्यापेक्षा तिच्या बरोबर जे वागणार आहे मी, तिच्या बाबतीत जे घडणार आहे आता ह्यापुढे, तीच तिच्या सगळ्यात मोठी थोबाडीत बसलेली असणार आहे. त्यामुळे तुम्हाला मजा येणार आहे बघा. पण प्रिया तुझा गेम करण्याचा प्रयत्न करते, प्रिया साक्षीला एकमत करते आणि असं तिचं प्लॅनिंग जे चाललंय ते तू कसं मोडणार आहेस? झालं, मोडलं. प्रियाला कळेल आता, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन हदरणार आहे. वा, त्यामुळे मजा आहे सगळी. पण आता सगळीकडे एक चर्चा आहे की जुई यावर्षी लग्न करते. आता ते कितपत खरं आहे कितपत नाही, पण मी तुला असं विचारेल की तुला कशा पद्धतीने लग्न करायला आवडेल? एकतर विधी सगळ्याच असतील, पण किती साधं सोपं, कारण मला जितकं माहिती आहे, मी जितकी जुईला ओळखते तिला साधं राहणीमान खूप आवडतं. नाही, मला ना नीलम सगळ्यात पहिलं म्हणजे मला बरं झालं तू हा प्रश्न विचारलास. मला बरेच दिवस या विषयावर बोलायचं होतं. हल्ली जी लग्न मी बघते ना ती लग्न नाही आहेत, ते इव्हेंट असतात मोठे. मग इतका भपका असतो सगळ्याचा. मग तुमचे काय ते लग्नाचे इव्हेंट मॅनेजर्स असतात, तुमचे कॉस्ट्युम कटसी, तुमचं नेल्स कोणी केले, तुमचं हे कोणी केलंय, तुमचे गार्लंड्स कोणाकडून आले. म्हणजे मला असं होतं ह्या एवढ्या सगळ्या भपक्यामध्ये तुमचे फिलिंग्स तरी राहतात का तेवढे? आणि आपलं आहे ना, इंटिमेट आहे ना, आपले परिवार, आपले फ्रेंड्स, आपले जे वेलविशर्स आहेत त्यांचं आहे ना ते, म्हणजे दॅट इज किती इंटिमेट अफेअर आहे ते. तर मला असं वाटतं की मी असं लग्न नक्कीच करणार नाही. त्यापेक्षा मी जो काय त्याला खर्च होणार असेल, लिटरली म्हणजे आपण म्हणतो ना आपण की आपण लंगर लावू एक वेळ, अन्नदान करू तेवढ्या पैशाचं, की माझं लग्न आहे आज, एवढ्या पैशाचं, एवढ्या लाखांचं अन्नदान. पण मी असा भपका नाही करणार. ऑफकोर्स छान चौकी म्हणजे आपल्यानुसार छान व्यवस्थित सगळं छान असेल, पण हा जो भपका असतो ना हल्ली, एक इव्हेंट केला जातो, तर मी माझ्या लग्नाचा इव्हेंट नाही करू शकणार. म्हणजे मला भीती वाटते का या गोष्टीची, की म्हणजे आपण कमवत असतो पैसे वगैरे सगळं ठीक आहे, पण किती गोष्टी म्हणजे उडवाव्या, त्यापेक्षा ते पैसे आपण पुढे संसारासाठी वापरू शकतो ना ह्या सगळ्या गोष्टी. आणि पैसा हा प्रत्येकाला लागतच असतो. आणि मला मी कमवते मी म्हणून मी उडवले नाही, माझे वडील करून देणार आहेत म्हणून त्यांचे उडवले नाही. मला हे स्वतःच पटणार नाहीत या गोष्टी, की एवढे लाखांचं लग्न केलं, तेवढ्या लाखांचं लग्न. नो, मला म्हणजे माझ्या ना, मी हल्ली फोटोज बघते ना ग मीडियावरती, तर माझं असं होतं की बापरे, प्रेशर येतं मला, की हे सोसायटल प्रेशर आहे हल्ली, की असंच लग्न करावं लागतं. तर मग बरं आहे ना मी अजून नाही केलंय ते. म्हणजे असं होतं बरं. आणि काही गोष्टी तर अशा की एवढे खर्च करून काही महिन्यात ती लग्न टिकतही नाहीत ग, ही अजून वाईट गोष्ट त्यातली. पण मी नक्कीच असं नाही करणार. छान शांत मस्त लग्न असेल माझं, आणि आपली माणसं जी असतात ना ती सगळी असतील, आणि असा भपका नक्कीच नसेल. त्यापेक्षा मी काहीतरी सोशल गोष्ट करीन तेवढ्या पैशांची. त्या लग्नात आम्हालाही बोलू. ऑफकोर्स तुम्ही सगळे असणार आहात. तू तर माझी कॉलेज एक्समेट आहेस, म्हणजे एक्समेट पण नाही, ज्युनियर आहेस, बट मी तुम्हाला सगळ्यांना बोलवणार नक्कीच. पण असा भपका नाही करू शकत. मला भीती वाटते अशा, आणि असे पैसे उडवायला भीती वाटते, खरं सांगते. पण आता जेव्हा सायलीचं लग्न होणार आहे परत एकदा अर्जुनसोबत, आणि ती त्या घरात जाणार आहे, त्या घरात सगळे तुझ्या विरुद्ध आहेत, त्यांना मनवण्याचा किंवा त्यांच्यासाठी पुन्हा एकदा उभं राहण्याचा किती प्रयत्न सुरू आहे आणि काय विचार केलास? हे बघ, आधी पण सगळे माझ्या विरोधात होते, कारण तेव्हा त्यांना माहीतच नव्हतं ही कोण मुलगी लग्न होऊन आली आहे. पण आता ॲटलिस्ट त्यांना माहीत असणार आहे की सायली कोण आहे, सायली काय आहे, हे सगळं त्यांना माझी ॲटलिस्ट पार्श्वभूमी आता कळलेली आहे. त्यामुळे प्रेमाने त्यांचं मन जिंकून घेणं काय कठीण नाही आहे सायलीसाठी. पण अर्जुनचा आनंद हा सायलीचा आनंद आहे ऑफकोर्स. आणि अर्जुन आत्ता एका वचनबद्ध आहे, तो आजीला वचन दिलेलं आहे, मनाविरुद्ध का होईना, पण आजीची तब्येत जपायची म्हणून वचन दिलंय. पण सायलीला हे सगळं कळलेलं आहे. पण याचा कुठे सायलीला राग नाही आला की माझ्या नवऱ्याने त्याने दुसरीसोबत लग्न करण्याचा विचार कसा केला? मूळ मुद्दा हा आहे की त्यांनी दुसरीसोबत लग्न करण्याचा विचार नाही केलाय, त्यांनी आजीची तब्येत सांभाळण्याचा विचार केलाय. त्यामुळे मग सायलीला आता कसं होतं, आणि 2 पहिये असतात ना आपण म्हणतो लग्न म्हणजे, तर आता एक पहिया पंक्चर झालेला आहे, ठीक आहे, मग दुसऱ्यानी केलं काही तर हरकत नाही. त्यामुळे सायलीने आता पुढाकार घेतलेला आहे. मागच्या वेळेला अर्जुन सरांनी पुढाकार घेतलेला आहे, ह्यावेळेस सायली घेतेय. ओके, म्हणजे आता सगळ्यांना हेच सांगायचं की सायली आणि अर्जुनच्या लग्नाला या. आता तू प्रेक्षकांना काय सांग? सायली आणि अर्जुनच्या लग्नाला यायचं, हेच
सांगणार मी, कारण प्रिया वगैरे तुम्ही प्लीजच, म्हणजे अजिबातच. प्रियाला आता मी काही दिवसांनी तशी सुद्धा थोबडवेन, पण खूप मजा येणार आहे. प्रिया खूप त्रास देते, सगळ्यांना खूप त्रास दिलाय. आणि मला मेसेजेस येतात की प्रियाला थोबाडीत मार, तिला जेलमध्ये टाक, तिला हे कर ते कर. आणि ह्यापूर्वी पण 2दा प्रियानी सणसणीत माझ्या हातची खाल्लेली आहे, तर यापुढेही खाईल आणि भरपूर खाईल. नक्कीच आम्हाला हे सगळं बघण्यात खूप मजा येणार आहे आणि खूप ट्विस्ट येणार आहेत आणि ते आम्ही उत्सुक आहोत त्यासाठी. थँक्यू सो मच सायली आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.